आज आमच्या भूम तालुक्यातील चिंचपूर बेलगाव येथील शेतकरी विश्वनाथ आप्पा दातखिळे यांच्यावर जे निसर्गाने दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यांचं जे पूर्ण काही साम्राज्य होतं, जे की शून्यातून सर्व निर्माण केलं होतं, संघर्षातून पूर्ण 15 लिटरपासून सुरू केलेला दुधाचा व्यवसाय आज 300 लिटरपर्यंत पोहोचला होता. पण आज जर बघायला गेलं त्यांच्याकडे एक थेंबसुद्धा दुधाचा गाईचा शिल्लक नाही. पूर्ण जनावरे पूर्ण पाण्यात नदीत वाहून गेलेत. आणि घरात जर पाहिलं तर घरसुद्धा पूर्ण पाण्यात वाहून गेलेलं होतं. घरात जर पाहिलं तर ग्लाससुद्धा पाहायला भेटत नाही आपल्याला. पूर्ण त्यांचे पांघरून धान्य सगळं वाहून गेले. शेळ्या कोंबड्या सगळं पूर्ण वाहून गेले. सरकारला विनंती आहे की सरकारने ताबडतोब त्यांना मोठी मदत करणं गरजेचं आहे. आणि समाजातून सुद्धा ज्यांना शक्य होतील त्यांना मदत करा अशी माझी सर्वांना विनंती आहे. अहो 1.5-2 लिटरपासून दूध घातलेला माणूस आहे. 92-93 पासून दूध घालतोय मी. पण आता सध्याला 150 ते 200 लिटर दूध होतं. मग आजपासून त्यातच कालावधी गेला ना आपल्याला. एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8, 8पासून 16, 16 2 32 असं वाढत 48 जनावर होतं नाही. थोडं नाही. आता काय एक शेड गेलं 2.5-3 लाख रुपयाचं घालवलेलं सामान घरातलं. काय म्हणजे राहिलंय असं शिल्लक राहिलेलंच नाही. काय प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा काय मदत आहे? दिली तर घ्यायची, नाही दिली तर राहिले. काय आता त्याला करावं? लढायचं सोपं आहे काय? नाही लढायचं सोपं नाही. लढतच आपला जायचं कुठं तरी पाटा अर्धा पाटा, त्याच्यात आणखीन पुन्हा उभारायची ताकद मग काय.